ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्रमांक 29 मध्ये महायुतीच्या 3 उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते तसेच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला। प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलंय। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती होती। प्रभाग क्रमांक 29 मधील 29 अ मधून अर्चना पाटील, 29 ब मधून वेदिका पाटील आणि 29 क मधून बाबाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलंय। प्रचारादरम्यान बोलताना सुभाष भोईर यांनी महायुतीच्या कामांचा आढावा मांडत विकासाच्या मुद्द्यावर भर दिलाय। तसेच प्रभाग क्रमांक 29 मधून महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रचारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळाल्याचं दिसून येत आहे। जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29च्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचे 3 उमेदवार आहोत। हा प्रभाग 3चा आहे। त्याच्यामध्ये युती झाल्यामुळे 2 शिवसेनेचे आहेत आणि 1 BJPची वेदिका पाटील आहे, अर्चनाताई पाटील शिवसेनेचे आणि मी बाबाजी पाटील शिवसेनेचा आहे। दोघांची निशाणी धनुष्यबाण आहे, एकाची निशाणी कमल आहे। मला खूप आनंद वाटला की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये सत्ता आपली आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, राजेशजी मोरे साहेब आणि आत्ताच इथे उपस्थित झालेले आमचे वडिलांपासून संबंध आहेत त्यांचे निरंजनजी डावखरे साहेब, जे त्यांचे वडील होते डावखरे साहेब, त्यांचा खूप मोठा म्हणजे ते आमचे गुरु होते आणि त्यांच्या अधिपत्याखालीच आम्ही राष्ट्रवादीवासी काम करत होतो। परंतु वेळेप्रमाणे कालाप्रमाणे बदलावा लागतो। जिथे सत्ता असतो तिथेच विकास होतो आणि या प्रभागाचा विकास करण्यासाठी मागील 5 वर्षसुद्धा मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। परंतु साबे दिवा हा भाग माझ्यासाठी यावेळी नवीन आहे। पण जरी नवीन असला तरीसुद्धा इथे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, परंतु शिवसेनेची महाताकद इथे आहे। इथे 8 नगरसेवक ऑलरेडी आहेत, खासदार साहेब इथे आहेत, आमदार साहेब इथे आहेत। त्याच्यामुळे इथे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून तर येणारच आहे, पण ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा 100 पार करून युती नक्कीच महापौर आणि महापौर स्थापन करेल एवढी मी आशा करतो। महानगरपालिकेमध्ये 1 नंबर प्रभागापासून ते 33 नंबर प्रभागापर्यंत पूर्णपणे महायुतीचाच दबदबा आहे, महायुतीचाच जोर आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी या महायुतीचा जोर असल्यामुळे 100पेक्षा जास्त नगरसेवक हे निश्चितपणे महायुतीचे निवडून येणार आहेत। या 29 नंबर प्रभागामध्ये बाबाजी पाटील साहेब यांच्या पुढाकाराने, त्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या अर्चनाताई आहेत, वेदिकाताई आहेत, हे या प्रभागामध्ये इलेक्शन लढत आहेत। माननीय भोईर साहेबांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे दिवा या भागामध्ये आपल्याला फार मोठा विजय मिळताना दिसतोय आणि जसं मगाशी बाबाजी पाटील साहेबांनी सांगितलं की महापौर हा निश्चितपणे महायुतीचाच होणार आहे। आपण जसं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की जो केंद्रामध्ये राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे, त्या विकासावर विश्वास ठेवून लोकांनी नगरपालिकेलाही रेकॉर्ड ब्रेक मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नगरसेवक निवडून आणले। त्याच पद्धतीने विकासावर विश्वास देऊन याही वेळेस या ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून। जेव्हा इथे सर्व लॉकडाऊनला सर्व बंद होतं, आमचे सर्व कार्यकर्ते, मी स्वतः, माझे आज उमेदवार माझे बरोबर उभे आहेत, आदित्य भगत, दीपाली वहिनी, स्नेहा, अमर, हे सर्व रस्ते उतरून काम करत होते। ज्यांना जेवण नव्हतं जेवण देत होते, पण ते गोळ्या वाईटवाल्या गोळ्या नाही का, ते घरोघरी पोचवत होते, मास्क पोचवत होते, कोणाला पाण्याची समस्या सोडत होते किंवा कोणी इथे बघायला येत नव्हते। फक्त ओनली शिवसेनाच होती। त्यावेळेला एवढी भयानक परिस्थिती होती, त्या लोकांना जेवायला पैसे पण नव्हते, हे काही नव्हतं। त्यावेळेला आम्ही उभं राहून सर्वांची समस्या दूर केलेली आहे। सर, काळही बदल, वेळ बदल, आता विकासाचं धोरण काय असणार आहे तुमचं? विकासाचं धोरण असं आहे, गेल्या तुम्हाला माहिती आहे 4 वर्षापासून, या 4 वर्षात इलेक्शन झाली नाही तरी पण आम्हाला लोकांनी म्हणजे नाकारलं नाही, आम्हाला नगरसेवकच म्हणायचे आणि आम्ही कधी बोललो नाही की आम्ही नगरसेवक नाहीत। आमचे ऑफिस दिवसा सकाळी 10 वाजता चालू होतात तर 12 वाजून चालू असतात आणि त्याच्या काही समस्या शाळेच्या असू द्या
विद्यार्थ्यांचे असू द्या, वयांचे असू द्या, पुस्तकाचे असू द्या, काही असू द्या, त्या फीचे असू द्या किंवा हॉस्पिटलचे असू द्या, कोणाला दिव्यामध्ये ॲम्ब्युलन्ससुद्धा पैसे नसतात, काही केवढे गरीब लोक आहेत ते माहीत झाल्यासुद्धा पैसे नसतात. सर्वांसाठी आम्ही पुढं मदत देत असतो आमच्या ऑफिसच्यातून. बघा, विरोधकांकडे सध्या ह्या निवडणुकीसाठी कोणते मुद्दे राहिलेले नाही. उलटपक्षी तुम्ही पाहिलं तर शिवसेना ही केलेली कामं लोकांपुढे घेऊन जात आहे. प्रचंड कामं या दिवा शहरात केलेली आहे, परंतु विरोधकांकडे त्यांच्याकडे दाखवायला काहीच नाही आहे. मुळात त्यांचा आमदार असताना ह्या विभागाची कधी त्यांना चिंता पडली नाही आहे. किंवा मग शिवसेनेने जर लाईन टाकली आहे 2024ला, मग तुमचे आमदार किंवा तुमचा पक्ष किंवा तुम्ही झोपा काढत होते का? तेव्हा तुम्ही आले नाही इथे. आज शिवसेनेच्या माध्यमातून जर इथे पाण्याची लाईन पडली आहे आणि पाणी ही अत्यावश्यक सेवा आहे, त्याला आचारसंहितेच्या तुम्ही याच्यात बांधू शकत नाही आहे. लोकांना आज पाणी मिळते, तुम्ही त्यातही घाणेरडं राजकारण करण्याचं काम यांनी केलं. आणि मुळात कसं आहे, कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची, फेसबुक लाईव्ह टाकायचा, व्ह्यूज मिळवण्यासाठी हे करतायत. तर हे असलं घाणेरडं राजकारण दिवेकरांनी कधी खपून घेतलेलं नाही आहे. ते त्यांना या मतदान पेटीतून उत्तर देतील. आणि शैलेशजींनी सांगितलं की यांची दुकानं 16 तारखेनंतर बंद होणार, जी कधी उघडतच नाही आहेत किंवा जे निवडणुका आल्यावर उघडतात ती 16 तारखेनंतर बंद होते. महायुती म्हणून आम्ही तिघे एकत्र प्रचार करत आहोत. सर्वांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतो. त्याने आमच्यामध्ये सुद्धा खूप ऊर्जा वाढली आहे की एवढे लोक आम्हाला प्रेम करतात आणि एवढ्या लोकांच्या आमच्यावर अपेक्षा सुद्धा आहेत की आम्ही विकास करून दाखवणार आहोत. आणि विकासाच्या मुद्द्यांवर तर आम्ही आहोतच, पण लोकांच्या प्रेमाचं पण आम्हाला पोचपावती भेटते. हर एक ठिकाणी त्यांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्याने सुद्धा आमच्यामधली ऊर्जा वाढते. जर नक्की विजय होणार हे लोकांचं प्रेम सांगतो, आम्ही नाही. माझं मत फुलाचं हे सांगण्याचं कारण एकच आहे की आम्ही आमच्या दिव्या साभेमध्ये विकास केलेला आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोलत आहोत. आणि आपण आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे साहेब, तसेच आपले मोरे साहेब, कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब आणि आपल्या दिवाशय प्रमुख रमाकांतदादा मडवी यांचं काम इथे बोलत आहेत. आणि ही त्यांची कामाची पोचपावती आहे, कारण की त्यांच्या कामाची पद्धत पाहून आम्हीही त्यांच्यामध्ये प्रभावित होऊन आज आमच्या दिवा शहराचा म्हणजे पूर्ण साबे रोड, साळवीनगर यांचा विकास करायचा आहे. तर आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की येत्या 15 जानेवारीला मोठ्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ. आणि हा आमचा विजय नक्कीच, आज तुम्ही पाहत असाल तर आमच्या मागे ही जी जनसंख्या आहे की आमचं ह्या मतदार आमच्या पाठीशी आहे. आणि तो मला खूप आनंद आहे की तो आम्हाला विजयी करण्यासाठी या रस्त्यावर उतरलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही सांगताय की हे वोट तुलाच आहे, कारण की ही माझ्या कामाची पोचपावती आहे, हे मी निश्चित सांगेन.